आजचे जे कलेक्शन आहेत ना ते फॅन्सी ब्राइडल साडीचं कलेक्शन आहेत आणि तुम्हाला सिंगल पीस इथे नाही भेटणार आहे। वस्तू जी तुम्ही घेत आहेत ना हे सेट टू सेट तुम्हाला घ्यायचे असतात। हा तुम्हाला अगदी सुंदर पॅटर्न आहे आणि जो वर्क पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, लेस बॉर्डर जी बघत आहात ना, अगदी खूप छान हा पॅटर्न तुम्हाला दिसून जातोय ना। अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारे पॅटर्न्स आहेत, खूप सारी व्हेरायटीज आहेत। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। आणि तुम्हाला माहिती आहे का, अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि स्वतः मॅन्युफॅक्चर सुद्धा आहे। जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि चांगले चांगले बेनिफिट सुद्धा घेऊ शकतात। आता बेनिफिट तुम्हाला कसं भेटणार आहे माहिती का, जसं की तुम्हाला प्रिंटेड साडी झाली, त्याच्यानंतर तुम्हाला लेस बॉर्डरची साडी झाली, त्याच्यानंतर तुम्हाला ब्राइडल साडी झाली। आता तुम्ही तिघं व्हेरायटी ठेवलेत, पण प्रिंटेड साडी जी आहे ना त्याच्यामध्ये आपण आहे ना थोडी मार्जिन काढतो। त्याच्यानंतर जी ब्राइडल साडी येते ना त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती का आपण जास्त मार्जिन काढू शकतो। म्हणून जर का तुम्हाला जास्त मार्जिन काढायची आहे, बिझनेसला ग्रोथ द्यायचा असेल तर ब्राइडल कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता। तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट करत आहेत ना तर हे कलेक्शन जे आहेत ना हे फटाफट निघणारे असतात। आणि आता तुम्हाला माहिती सीझन सुद्धा चालू झाले, लग्न सीझन, म्हणून हे जे ब्राइडल कन्सेप्ट असतात ना यांची डिमांड जास्त राहणार आहे तुमच्याकडे। म्हणून जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे ना तर तुम्ही हे कन्सेप्ट ठेवू शकतात। आणि आधीपासून जर का तुमचा बिझनेस आहे आणि न्यू आहे तुम्ही अजमेरा फॅशनसाठी, तर तुमचं स्वागत आहे, वेलकम आहे अजमेरा फॅशन मध्ये। तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात, कारण ही जी वस्तू असते ना ही तुम्हाला सगळी कमी रेंज मध्ये भेटून जात असते आणि याच्यात तुम्हाला जास्त करून बेनिफिट भेटत असतं। म्हणून आजचे जे कलेक्शन आहेत ना ते फॅन्सी ब्राइडल साडीचं कलेक्शन आहेत आणि माझं नाव आहे सपना पाटील। आणि कलेक्शनची गोष्ट करू ना तर भरभरून कलेक्शन आहेत आणि तुम्ही बघत आहात ना माझ्या बाजूला सुंदर असे बॉक्स आहेत। आणि हे जे कलेक्शन आहे ना माझ्याकडे खूप सारे आहेत कलेक्शन, पण जस्ट मी तुम्हाला हे दाखवते सॅम्पल। अजूनही तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाच गेलाय, त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून तुम्ही पीडीएफ मागून तुमचं कलेक्शन तुम्ही बघून आणि परचेजिंग करू शकता। तर स्टार्ट करूया आपल्याकडे फॅन्सी ब्राइडल साडी कशा प्रकारे आहेत। तर लास्ट पर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण मी वेट करत असते तुमच्या कमेंटची। तर बघत आहात ना तुम्ही हा सुंदर असा लेटेस्ट कन्सेप्ट माझ्याकडे आहे आणि जो कलर आहे ना अगदी अट्रॅक्टिव्ह सोबर कलर, सोबर पॅटर्न तुम्हाला हा भेटून जातो। व्हेरायटीची गोष्ट करू ना तर खूप सारी व्हेरायटीज आहे, पण जस्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे सॅम्पल। आणि तुम्ही हा बघत आहात ना याच्यामध्ये तुम्हाला आहे ना पूर्ण धाग्याचं काम येणार आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लेस बॉर्डर नाही आहे। पूर्ण जो कपडा बनतो ना कपड्याला कलर केला जातो, कलर नंतर याच्यावरती तुम्हाला पूर्ण धाग्याचं वर्क ऍड केलं गेलंय, म्हणून हा सोबर पॅटर्न आहे आणि याच्यात आपण चांगलीच मार्जिन काढू शकतो। म्हणून हे जे पॅटर्न असतात ना लुक वाईज खूप सुंदर असतात आणि महाराष्ट्रात हे सोबर पॅटर्नच चालत असतात, कारण जे हे सोबर पॅटर्न आहेत ना हे सोबर पॅटर्नच मी तुमच्यासाठी आणले। आपल्याकडे ना सगळ्या प्रकारचे कलेक्शन असतात, म्हणजे यूपी मध्ये कोणते पॅटर्न चालत असतात, बिहार मध्ये कोणते पॅटर्न चालत असतात, महाराष्ट्रात कुठले पॅटर्न चालत असतात, सगळ्या प्रकारचे कलेक्शन आम्ही ठेवत असतो। तसेच मी आजचे जे कलेक्शन आलेत ना आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोणते कलेक्शन चालत असतात ना ते कलेक्शन मी आणलेत, कारण आपल्याकडे ना ब्राइडल कलेक्शन चालतात पण ते सोबर मध्ये चालतात। म्हणजे जसे हे पॅटर्न मी तुम्हाला दाखवतेत ना हे ब्राइडल सोबर पॅटर्न मी तुमच्याशी शेअर करतायत। वाव, हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना मी पण आताच बघते पहिल्यांदा, अगदी सुंदर हा पॅटर्न बनवला गेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघत असतील ना सुंदर जो पल्लू हा दिला गेला आहे ना अगदी अट्रॅक्टिव्ह आहे। आणि हा जो मटेरियल आहे ना तुम्हाला मटेरियल जॉर्जेट मटेरियल मध्ये सुद्धा भेटून जातो, शिफॉन मटेरियल मध्ये भेटून जातो, परत इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये भेटून जातो। त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स भेटून जातात आणि फॅब्रिक मी तुम्हाला सांगितले ना ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण बघा तुम्हाला सुद्धा तुमच्या कस्टमरांना हे पॅटर्न सांगावं लागतील। आता हा जो मी मटेरियल तुम्हाला सांगते ना आता सिक्वेन्स जे पॅटर्न आहेत ना ते खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत, तर अशा प्रकारे जास्त करून ट्रेंडिंग जे पॅटर्न चालतात ना ते आपण ठेवायला पाहिजे। जसं का हा तुम्ही पॅटर्न बघत आहात ना याच्यामध्ये पूर्ण सिक्वेन्सचं काम केलं गेलंय आणि याचा जो पॅटर्न बनवला गेलाय ना लेस बॉर्डरचा तो मीनाकारी वर्कचा केला गेलाय। म्हणजे जे कलरिंग तुम्ही बघत आहात ना याला म्हटलं जातं मीनाकारी बॉर्डरची। आणि सिक्वेन्सची ही साडी तुम्हाला पार्टीवेअर म्हणून सुद्धा आपण वेअर करू शकतो, आपण कुठेही जाऊन हिला वेअर करू शकतो, म्हणजे हे सोबर पॅटर्न आहेत ना। म्हणून अशा प्रकारचे कलेक्शन आपल्याला भेटून जातात। आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात आणि मेन म्हणजे अजमेरा फॅशनशी जुळत आहेत ना तुम्हाला हे सगळे जे पॅटर्न असतात ना हे सेट टू सेट घ्यायचे असतात, म्हणजे तुम्हाला सिंगल
पीस इथे नाही भेटणार आहे। वस्तू जी तुम्ही घेत आहेत ना हे सेट टू सेट तुम्हाला घ्यायचे असतात। म्हणून जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना, जसं मी एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे की जसं हे स्टिकर वरती तुम्ही बघत आहात ना, याच्यावरती तुम्हाला 4 पीसांचा सेट लिहिलाय आणि त्याच्यानंतर त्याचं नाव सुद्धा ऍड केले गेलंय की हिचं नाव काय आहे। तर अशा प्रकाराचे जे पॅटर्न असतात ना लुक वाईज खूप सुंदर असतात। आणि हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर आहे, अगदी सरोस्की पॅटर्न याच्यात ऍड केला गेला आहे। आणि जो बुट्टा आहे ना वाव, अगदी युनिक बुट्टा। आणि हा जो कपडा आहे ना अगदी सुंदर, हा तुम्ही बघत असतील ना स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये हा तुम्हाला भेटून जातो। आणि तुम्हाला सगळ्या प्रकाराचे फॅब्रिक सुद्धा मी सांगत आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्हाला सुद्धा ते फॅब्रिक नॉलेज हवं असतं, कारण तुम्हाला सुद्धा कस्टमरांना हे सांगावं लागतील। कारण काही कस्टमर असे असतात ना त्यांना फॅब्रिकचं नॉलेज असतं, ते विचारत असतात की शिफॉनची साडी तुमच्याकडे आहे का, इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये तुमच्याकडे साडी आहे का। तर सगळ्या प्रकाराचं नॉलेज सुद्धा गरजेचं असतं, कारण बिझनेस करणं सोपं नसतं। म्हणून हे सगळं नॉलेज आपल्याला असायला पाहिजे। आता हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना हा तुम्हाला अगदी सुंदर पॅटर्न आहे। आणि जो वर्क पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, लेस बॉर्डर जी बघत आहात ना अगदी सुंदर ही लेस बॉर्डर तुम्हाला भेटून जाते। आणि सुंदर असा कलर हा तुम्हाला भेटतोय, अगदी वाव, अगदी सोबर पॅटर्न आहे। तुम्हाला मी ही प्लेन साडी दाखवली, जास्त करून प्लेन साडीची सुद्धा डिमांड असते। आणि जर का तुम्हाला ब्रायडल कन्सेप्टची साडी ठेवायची असेल जॉर्जेट मटेरियल मध्ये, तर माझ्याकडे हा सॅम्पल आहे जॉर्जेट मटेरियल। आणि तुम्हाला ही ब्रायडल कलेक्शनची रेड साडी सोबर पॅटर्न मध्ये भेटून जाते। जर का हेवी पॅटर्न मध्ये जर का पाहिजे असेल ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर वेटिंग मध्ये आहेत आपण थोडे, तर हे जे कलेक्शन आधीचे आहेत ना ते आपण बघूया कशा प्रकारचे पॅटर्न्स आपल्याकडे अजमेरा फॅशन मध्ये न्यू ट्रेंडिंग मध्ये येत असते। आता जो हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना हा पॅटर्न सुद्धा तुम्हाला भेटून जातो सुंदर असा। त्याच्यानंतर हा आपल्याला भेटून जातो सुंदर असा लेस बॉर्डर त्याच्यात ऍड केली गेली आणि मोतीची बॉर्डर सुद्धा ऍड केली गेलेली आहे। पॅटर्न म्हणजे भरपूर आहेत आपल्याकडे। त्याच्यानंतर मी तुम्हाला अगदी सुंदर पॅटर्न दाखवणार आहे। जो तुम्ही हा पॅटर्न बघत आहात ना अगदी सुंदर माझ्याकडे बॉक्स आहे, तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा बॉक्स तुम्हाला भेटून जातो। आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती का, वेडिंग कलेक्शन। म्हणजे जी ब्रायडलची साडी मी तुम्हाला सोबर पॅटर्न मध्ये दाखवली होती ना, जर का तुम्हाला हेवी पॅटर्न मध्ये पाहिजे असेल तर आपल्याकडे ते सगळे अवेलेबल असतात। म्हणून हे जे पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर तुम्ही बघत असतील, आणि जो पॅटर्न सेम आहे ना सेम तुम्हाला भेटून जातो। त्याच नंतर मी हा तुम्हाला दुसरा बॉक्स ओपन करून दाखवणार आहे कशा प्रकारे आपल्याला ब्रायडल कन्सेप्ट भेटून जातात। जर का तुम्हाला विदाउट बॉक्स पॅकिंग मध्ये हवी असेल अशा प्रकारे ब्रायडल व्हेरायटी तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। आणि जर का तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये हवी असेल तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। आता हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना वाव, अगदी सुंदर आहे हा, खूप छान हा पॅटर्न तुम्हाला दिसून जातोय ना। अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारे पॅटर्न्स आहेत, खूप सारी व्हेरायटीज आहेत। व्हेरायटीची गोष्ट करू तर भरभरून कलेक्शन आहेत आपल्याकडे, म्हणून काळजी नका करू। कुठलेही तुम्हाला व्हेरायटी हवी असेल ना तर सगळ्या प्रकाराचे कलेक्शन आपल्याला भेटून जात असतात। आणि व्हेरायटी म्हणजे खूप सारी आहेत, म्हणजे सिल्कची साडी असो की तुम्हाला ब्रायडल साडी असो की तुम्हाला सगळ्या प्रकाराची व्हेरायटी इथे भेटून जात असते अजमेरा फॅशन मध्ये। तर ब्रायडल कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आणि जे कलर चार्ट होते ते पण तुम्हाला कसे वाटले, म्हणजे जे काही तुम्हाला वाटत असेल तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकतात। आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला नक्की सांगा, कारण जेव्हा मला कमेंट मधून सांगतात ना समोरून तर मला खूप आनंद होतो की मॅम तुम्ही हा व्हिडिओ बनवा किंवा हा, तर मी प्रयत्न हाच करणार की जो तुम्ही मला सांगितलंय हा व्हिडिओ किंवा XYZ कुठलाही व्हिडिओ सांगितलाय की तो तुमच्यासाठी मी घेऊन जाऊ, तुमच्यासाठी नेऊ की हा अशा प्रकारे आपल्याकडे अजमेरा फॅशन मध्ये व्हेरायटी भेटून जाते। तर मला खूप आनंद होतो की मी तुमच्याशी ते कलेक्शन शेअर करते। तर मी तर हाच विचार करणार की तुम्ही जो पण बिझनेस स्टार्ट करत आहेत तो सुखाचा जावो आणि खुशीने तो सगळ्या प्रकारे जे पण तुम्ही कलेक्शन ठेवून राहिलेत आधीपासून तुमचा बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये ग्रोथ हो, भगवानकडनं मी हीच प्रार्थना करते। आणि भेटूया आणखी आता सुंदर सुंदर कलेक्शन सोबत, तर वेट करेल मी तुमचा कमेंटचा। जातो या, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला। नमस्ते।